जय शिवराय मित्रांनो. योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दरबारमध्ये. मित्रांनो, राज्य सरकारने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत आता पशुधन विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी सध्या देण्यात आली आहे. त्यामुळे आता पूर, वीज पडणे, अपघात, विषबाधा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जनावरांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास पशुपालकांना आर्थिक मोठा लाभ हा आधार मिळणार आहे. या योजनेतील सर्व मोठी बाब म्हणजेच विमा हप्त्याची 85% रक्कम हे सरकार भरणार असून लाभार्थ्यांना केवळ फक्त 15% रक्कम ही प्रीमियम दर भरावा लागणार आहे. मात्र कोणत्या जनावरांना किती विमा मिळणार? नो टॅग, नो क्लेम म्हणजे नेमकं काय? विमा दावा किती दिवसांत निकाली लागणार? किती दिवसात मिळणार? आणि ही योजना राज्यात कधी राबवली जाणार? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, राज्य सरकारने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत राज्यात पशुधन विमा योजना लागू करण्यासाठी प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच विविध आजार, अपघात, नैसर्गिक आपत्तीमुळे पशुधनांना नुकसान झाल्यास पशुपालकांना आर्थिक लाभ किंवा संरक्षणही देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन डॉक्टर किरण पाटील यांनी सांगितले की विमा हप्त्याची एकूण रक्कमेपैकी 85% हिस्सा हा केंद्र सरकार आणि राज्य शासनात उचलणार असून लाभार्थ्यांना केवळ 15% प्रीमियम दर भरावा लागणार आहे. त्यामुळे अत्यल्प खर्चात मोठा विमा हा संरक्षित विमा मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रियेने ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीची सध्या निवड करण्यात आलेली आहे. प्रीमियम दर जर पुढील प्रमाणे राहणार आहेत. ते आता कसे राहणार आहेत? 1 वर्षासाठी 4.30%, दुसऱ्या 2 वर्षासाठी 7.50%, तर 3 वर्षासाठी हे 10.5% म्हणजे 10.50% हा राहणार आहे. मात्र प्रीमियम दरापैकी लाभार्थ्यांना फक्त 15% रक्कम भरावी लागणार आहे. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार भरणार आहेत. आता या योजनेतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच तो नियमित समजून घेऊयात, त्याच्याकडे लक्ष देऊ. सरकारने नो टॅग आणि नो क्लेम हा नियम लागू केला आहे. म्हणजेच जनावरांचा विमा काढण्यासाठी त्यांना त्या जनावराची भारत पशुधन प्रणाली म्हणजेच भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. तसेच जनावरांच्या कानात 12 अंकी ओळख क्रमांक अधिकृत टॅग असणे आवश्यक आहे. जर जनावराला हा टॅग नसेल तर विमा दावा हा मंजूर केला जाणार नाही. त्यामुळे सर्व पशुपालकांनी सर्वप्रथम जनावरांची नोंदणी करून अधिकृत टॅग लावून घ्यावा. आता पाहूयात कोणत्या जनावराला किती विमा हा संरक्षण मिळणार आहे. या योजनेत एका कुटुंबातील ठराविक मर्यादेपर्यंत धनाचा विमा जर काढता येणार आहे, तो म्हणजेच दुभीत गाय म्हणजेच कमाल 70,000 पर्यंत आणि दुभीत म्हैसीला कमाल 80,000 पर्यंत विमा मिळणार आहे. तर बैल कमाल 70,000, तर रेडा जो असेल तर त्यासाठी कमाल 80,000 रुपये. शेळी आणि मेंढी यासाठी प्रत्येकी 6,000 रुपये. विमा दावा जो आहे तो कसा करायचा तेही जाणून घेऊयात. तर विमा काढलेल्या जनावरांना मृत्यू झाल्यास 24 तासांच्या आत नोंदणीकृत संपर्क माध्यमातून विमा कंपनीला माहिती देणे हे सध्या आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह शवविच्छेदन म्हणजेच पोस्टमॉर्टम समजा ते अहवाल जो आहे तो सध्या सादर करावा लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत विम्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा केली जाईल. याशिवाय दावा मंजूर होऊनही विमा कंपनीने वेळ भरपाई दिली नाही तर संबंधित कंपनीला 12% व्याजासह भरपाई द्यावी लागेल, असेही शासनाने स्पष्ट केलेले आहे. आता या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांच्या माध्यमातून केली जाणार असून राज्यस्तरावर पशुसंवर्धन आयुक्त या योजनेचे समन्वय असतील. आता या दरम्यान पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी हा निर्णय राज्यातील लाखो पशुपालकांसाठी अत्यंत दिलासादायक असल्याचे सांगितले. त्यांनी सर्व पशुपालकांना भारत पशुधन प्रणालीवर वेळेत वेळ नोंदणी करून घ्यावी आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन देखील केलेलं आहे. मित्रांनो, योजना निश्चितच चांगली आहे, मात्र खरी परीक्षा तिच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची असेल. पीक विमा योजनेप्रमाणेच अडचणी निर्माण झाल्या तर पशुपालकांचा विश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे शासनाने पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणी करणे हे अत्यंत महत्त्वाचे देखील आहे. आता या संपूर्ण निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते आणि तुमचं नेमकं नक्की मत काय आहे, तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. जर अशी शेती, पशुसंवर्धन आणि शासनाच्या अंमलबजावणीची अचूक माहिती हवी असेल तर आपल्या योजना दरबार YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करायला देखील विसरू नका. भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.